गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावरती भीषण अपघात। 2 बसच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग। मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शोक व्यक्त। पुण्याच्या दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा रॅकेट उघड। केडगाव परिसरामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार। 2 डॉक्टरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पवारांचे राष्ट्रवादीचे नेतेही आंदोलनामध्ये सहभागी। बोरिवलीच्या गोराईमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचं आंदोलन। गोराई मँग्रोव्ह पार्क लवकरात लवकर खुलं करण्याची आंदोलकांची मागणी। युवा सेनेकडून प्रतिकात्मक उद्घाटन करत आंदोलन। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात पाऊस। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जलमय। नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी। खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणी वाढली। पुणे विषारी दारू प्रकरणात आणखी 4 पोलीस निलंबित। आतापर्यंत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील 29 जणांचं निलंबन, तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या। राज्यात विविध ठिकाणी औषध आणि प्रशासनाच्या कारवाईचा धडका। माजलगावातील 3 नामांकित स्वीट मार्टवरून पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त। अकोल्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा संशय, तर दौंडमधील गुळ उत्पादकांवर देखील मोठी कारवाई।